मागील काही वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकांनी आक्षेपार्ह विधानं केली आहेत। त्यामुळे आज पुन्हा एकदा महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची लोकांची हिंमत होतीये, असा आरोप इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंतांनी केलाय। सावंतांना काल फोनवरून धमकी देत प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि वातावरण तापलं। मात्र इंद्रजित सावंत सांगतात, तसं कोरटकर हे महाराजांबद्दल वक्तव्य करणारे पहिले नाहीयेत। महाराजांवर बोलणाऱ्यांची तर एक यादीच तयार होते आणि विशेष म्हणजे महाराजांवर आक्षेपार्ह बोलणारी ही मंडळी एकाच विचारधारेशी संबंधित असल्याचं वारंवार समोर आलंय। श्रीपाद छिंदम, भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, राहुल सोलापूरकर या सगळ्यांची नावं महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत येतात। या सगळ्यांनी महाराजांवर आक्षेपार्ह विधानं केली, त्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर टीका झाली, निषेध नोंदवले गेले। मात्र यातल्या किती जणांवर कायदेशीर कारवाई झाली, किती जणांवर सरकारने ॲक्शन घेतली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले का, आणि झाले तर त्यांना शिक्षा झाली का? एकाच विचारधारेशी संबंधित व्यक्ती वारंवार महाराजांचा अपमान करणारे वक्तव्य करताना का दिसतायत? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत। काही दिवसांपूर्वी भंडारकर इन्स्टिट्यूटचे तत्कालीन विश्वस्त संघाचे पदाधिकारी आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे स्टार प्रचारक राहिलेले राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। ते म्हणाले, महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते। महाराज चक्क लाच देऊन बाहेर आले। अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली। सोलापूरकरांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी निषेध नोंदवला। काही संघटनांनी आंदोलनही पुकारले। सोलापूरकरांच्या पुण्यातल्या घराबाहेर निषेध नोंदवायला अनेक जण एकत्रही आले। सोलापूरकरांवर गुन्हेही दाखल झाले। मात्र या सगळ्याचं पुढे काय झालं? तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या दरम्यान त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते की त्यांच्यात असे कोणते गुण आहेत ज्यामुळे त्यांना चक्क संशोधनाचं मोठं काम ज्या भंडारकर इन्स्टिट्यूटमधून केलं जातं तिथलं विश्वस्त पद दिलं गेलंय। हा प्रश्न सातत्याने उपस्थित होऊ लागल्यामुळे सोलापूरकरांचा विश्वस्त पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला। मात्र त्यानंतरही त्यांच्यावर कारवाईची मागणी लोकांकडून केली जात होती। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती होईल। मात्र यावर पुढे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, राहुल सोलापूरकरांनी केलेल्या विधानाबद्दल पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात आम्हाला गुन्हा दाखल करण्याची परिस्थिती दिसून आलेली नाही, त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तरीही त्यांनी जे काही विधान केलंय त्या संदर्भातले सर्व व्हिडिओ पोलिसांकडून तपासले जात आहेत। अशा प्रकारे सोलापूरकरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं, वातावरण तापलं, आंदोलनं झाली, त्यांनी माफी मागितली आणि कोणतीही कारवाई न होता प्रकरण शांत झालं। याआधीही राज्यपाल आणि भाजपचेच भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात येऊन कित्येकदा महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत। मात्र त्यांच्यावरही कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली गेली नाही। फेब्रुवारी 2022 मध्ये संभाजीनगरमध्ये समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी कोश्यारी म्हणाले की चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल। गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं। तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालंय असं समर्थांना सांगितलं। यानंतर वातावरण तापलं। थोड्या दिवसांनी पुन्हा शांत झालं। त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये कोश्यारी महाराजांवर पुन्हा बरळले। औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते म्हणाले की शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय, असं म्हणत कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। त्यांचा पुन्हा निषेध नोंदवला गेला। महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांना हटवण्याची मागणीही झाली। त्यानंतर त्यांचा राज्यपाल पदाचा राजीनामाही घेतला गेला। मात्र त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली नाही। त्याआधी 2018 मध्ये अहमदनगरचे उपमहापौर आणि भाजपचे पदाधिकारी श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। महापालिका कर्मचारी अशोक बिडवे यांच्यासोबतचं त्यांचं फोनवरचं संभाषण व्हायरल झालं। त्यात छिंदम यांनी रागात शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते। त्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधून छिंदम यांचा निषेध सुरू झाला। त्यांच्या खाजगी कार्यालयाची आणि घराची तोडफोड केली गेली। त्यांच्या विरोधात मोर्चेही काढले गेले। तापलेलं वातावरण पाहून छिंदम फरार झाले। पुढे भाजपने त्यांचा राजीनामा घेतला आणि छिंदम यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील झाली। त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आतापर्यंत शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं म्हणून कायदेशीर कारवाई झाली असे श्रीपाद छिंदम हे एकमेव आहेत। नोव्हेंबर 2022 मध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। औरंगजेबाला पत्र लिहून शिवाजी महाराजांनी 5 वेळा माफी मागितली असं ते म्हणाले होते। मात्र वाद चिघळल्यानंतर माफी मागणं तर लांबच,
उलट भाजपने त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली। एकंदरीत आपल्याकडे महापुरुषांवर कोणीही काहीही बरडतं, वातावरण तापतं, आंदोलनं निदर्शनं होतात, मात्र शिक्षा होत नाही। त्यामुळेच कोणाचीही महाराजांवर काहीही बोलण्याची हिंमत होते असं सांगायला वाव राहतं। मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना शिक्षा का केली जात नाही? त्यांना कोण पाठबळ देतं? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।